म्हणजे थोडक्यात आपल्या परिभाषेमध्ये ध्यान हे बिघडल्यांसाठी आहे. जी बडबड करतात त्यांनी करायचं, जे उगीच अंग हलवतात त्यांनी करायचं. काही लोकांना वाटतं ध्यान हे मनोरुग्णांसाठी आहे. काहींना वाटतं जे ध्यान आहे हे संत मुनींसाठी आहे. आता ध्यान हे जर संत मुनींसाठी असेल तर सुवेऱ्यांचे लांबलचक वेणी घातणारे केस आणि लांबलचक वाढणारी दाढी ह्याच्यात कुठला संत आणि महात्मा आहे तिथे? ग्रहिस्थीच माणूस आहे ना. किंवा आम्ही दोघे बसलो, आमच्या काही तुम्हाला संत दिसतो का? नाहीच आहे. तेही प्रपंच धारक आहे, मी पण प्रपंच धारक आहे. मी तर सिनियर आहे, ज्येष्ठ नातवंडावाला माणूस. त्यामुळं असं काही नाहीये की ध्यान हे संतांनी केलं पाहिजे, धम्मचर्यांनी केलं पाहिजे, भिक्खूंनी केलं पाहिजे, भिक्खुनींनी केलं पाहिजे. ते गृहस्थी माणसांसाठी नाहीये. खरं तर ध्यान हे गृहस्थी माणसांसाठी जास्त आहे. पण गृहस्थी माणूस ते समजून उमजून न करता यांत्रिक पद्धतीने करतो, म्हणून त्याचं मन लागत नाही, म्हणून त्याचा जीव तिथे जडत नाही. त्या ध्यानाच्या प्रक्रियेवरती, त्या ध्यानाच्या साधनेवरती. आपण म्हणतो ना, ध्यानाची साधना करायची आहे, ध्यानाची भावना करायची आहे. एखादा तरुण किंवा एखादी तरुणी जेव्हा नाच शिकायला लागते तेव्हा त्या नाचावरती तिचा जीव जडलेला असतो ना. तिची ती साधना असते, तिची ती आराधना असते. जेव्हा आपण संगीत गायला लागतो तेव्हा ती आपली आराधना बनते, एक प्रकारची ती आपली पूजा बनते. त्यामुळे आपण काही म्हटलं असं करायला लागतो ना. तिथे एखादी पोरगी पाय धरायला लागली की टुक 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 सारखी ती पायच आपटत राहते, पण पायात घुंगरू असो वगैरे नसो, टप 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 सारे गम जीव जडलेला असतो. असं उठसूट आपल्याला ध्यान करावंशी वाटत नाही. शिबिरात जरी माणसं असली तरी जेवताना पोट दुखत नाही, पण ध्यानाच्या वेळेस सुबीर लय गडबड होते. करा आराम, नाश्त्याला या, नाश्त्याला नंबर 1, गुडगुड बंद. कारण ध्यान हा आपल्या जीवाभावाचा विषय होत नाही. ध्यान हा आपल्या आवडीचा विषय नसतो, कारण तो आपण समजून उमजून अभ्यासलेला नसतो, तो समजून उमजून अंगीकारलेला नसतो. त्याला आपण ऍक्सेप्ट केलं नसतं की हे माझ्या, जसं जगण्यासाठी श्वास चालला पाहिजे म्हणून सर्दी झाल्यानंतर जर नाक चोंदलं तर बोट घालतो, कापूस घालतो, दोरी घालतो, शिंका काढतो, मिरचीला घालतो. आता काय करू, नाही आला श्वास तर काय होईल माझं, करतो की नाही आपण तिथे? कारण श्वास हा जगण्यासाठी गरजेचा आहे. खाणं हे जगण्यासाठी गरजेचं आहे, पिणं हे जगण्यासाठी गरजेचं आहे. तसं सुखी जीवन जगण्यासाठी ध्यान हे आवश्यक आहे. हे जेपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ध्यान हा आपल्या जगण्याचा भाग होत नाही, तो आपल्या जगण्याचा हिस्सा होत नाही, तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होत नाही. आणि म्हणून मला माहिती आहे, धम्ममित्र असतील, धम्मचारी असतील, आपण परिपाठ म्हणून कालांतराने जेव्हा रोज 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 करू लागतो तेव्हा ते यांत्रिक बनतं. उशीभर बसण्याच्या आधी 10 मिनिटं आपण काय स्वतःच्या मनासमोर असा हेतू ठेवतो का की आज माझ्या ध्यानाचा पर्पज काय आहे? आज मी बसायला चाललेलो आहे विहारामध्ये, काय उद्देश आहे माझा? व्हाय मेडिटेशन? का मी आज ध्यान करणार आहे? कशासाठी मी ध्यान करणार आहे? आणि म्हणून आपल्याला रोज पर्पज लक्षात आणणं अत्यंत गरजेचं आहे. ध्यानाचा हेतू माहित पाहिजे आणि ध्यानासाठी आपण पूर्ण श्रद्धेसह, सर्वस्वासह त्या उशीवर जाऊन बसलं पाहिजे, किंवा आपल्या सर्व शक्तीसह. आपण म्हणतो ना, आपले सर्व सो गोळा करून आपण ध्यानाला बसतो, तेव्हा ते ध्यान लागतं, किंवा तेव्हा त्या ध्यानामध्ये एक प्रकारे आपल्याला रुची निर्माण होते. आणि म्हणून आज आपण जो सराव थोडा समजून घेणार आहोत, मी थोडासा चिटुकलं पिटुकलं सांगणार आहे, डायरेक्ट एकदम नाही, नाही तर मग दुपारनंतरच काही लोक बॅग घेऊन घरी जातील की एवढा मोठा डोस पचवायचा कसा. तर तसं काही करू नका. म्हणून थोडा सगळ्यांनी केलेला आहे. म्हणून मी आजचा जो प्रयोग आहे ना, नव्यांसाठी प्रेरणा आणि जुन्यांसाठी कुऱ्हाडीला धार लावणं, अशा प्रकारची ती अवस्था आहे.
थोडं तुम्हाला आता वाटेल ध्यानामध्ये कुऱ्हाड आली कशी, म्हणून थोडं हसू येण्यासाठी गोष्ट सांगतो. एक माझ्यासारखा तरुण बेकार असतो, हा विरोधाभास आहे. आय एम नॉट तरुण, पण मी स्टोरी सांगतोय. माझ्यासारखा एक अतिशय उन्हाळ तरुण असतो, कधी काळी मी पण होतो, आणि बेकार पण असतो. पोटा पाण्याची भ्रांत असते, पण एकदम दणकट असतो. अडाणी असतो, त्याच्यामुळे काय असं कुठे चांगल्या ठिकाणी काम लागण्याची शक्यता नसते. म्हणून एका मित्राला भेटतो आणि तो मित्राला सांगतो, अरे काय करू, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तू त्याच्याकडे बघून म्हणतो, अरे तू असा आडदांड वाढलास, आकलेचा भाग नाही, काही आकलेचा सगळा शून्य, करणार तरी काय. मग त्याला आठवतं, अरे माझ्या एका फॉरेस्ट मित्राने मला सांगितलं होतं की लाकूड तोड्या पाहिजे. तो म्हणतो, बघ तुझं काम होईल, झाडामागे पैसे मिळतील, तू अमुक अमुक माणसाला जाऊन भेट, तो तुला लाकडं तोडायला ठेवेल कामाला. आता हा जातो, त्याच्याशी बोलतो, याची शरीर यष्टी पाहून त्याला वाटतं की असाच तर माणूस फिट पाहिजे होता आपल्याला. त्याला तो मजबूत कुऱ्हाड देतो, आणि याला सांगितलेलं असतं रोजावर नाही काम, झाडावर काम आहे. एक झाड पाडले की एवढे, 2 झाडं पाडली की तेवढे, 3 झाडं पाडली की तेवढी, अशी अंगात भन्नाट शक्ती असते त्याच्या. सपा 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 पहिल्या दिवशी 7 झाडं पाडतो, दुसऱ्या दिवशी 6, तिसऱ्या दिवशी पण 6, चौथ्या दिवशी एकदम 4 येतो, नंतर एकदम 2 आला, आणि नंतर त्याला एकही झाड दिवसभर तुटत नाही. आणि मग म्हणतो, रे असं कसं, पहिल्या दिवशी पैसाच पैसा, दुसऱ्या दिवशी पैसाच पैसा, पण आता तर एकही झाड नाही तोडलं तर संध्याकाळी जीव काय तिथे. मग तो जातो त्या मालकाकडे आणि त्याला म्हणतो, राव काय मला कळेना म्हणे, माझी ताकदच लागेना आज तिथे. मग तो म्हणतो, तू आल्यापासून काय काय केलं. काय नाही म्हणे, तुम्ही दिलेली जी कुऱ्हाड आहे सर म्हणे, तिनेच काम चालू केलं तिथे. पहिल्या दिवशी 7, दुसऱ्या दिवशी 6, तिसऱ्या दिवशी 6, नंतर 4, नंतर 2, आणि आज एकही तुटेना. मग त्याने विचारलं की कुऱ्हाड तीच वापरतोयस. हो, झाड त्याच भागातली आहेत, पण म्हणे तू आल्यापासून त्या कुऱ्हाडीला धार किती वेळा लावली. हो म्हणे, धार तर मी लावलीच नाही तिथे. तर म्हणे, इथे तू राहिलास ना आकलेनी कमी. अरे म्हणे, जर तू ती कुऱ्हाड रोज वापरतो आहेस तर तिला धार लावली पाहिजे ना. तू धार लाव, परत तेवढीच झाडं तोडशील तिथे. तसं आहे ध्यान, म्हणजे धार लावणं आहे. जुनी जी लोक आलीत नाही इथून लांबून लांबून, ती रोज सराव करणारी आहेत, पण त्यांचं काम असंच आहे, बिन धारेची कुऱ्हाड मारत बसतात, मारत बसतात, मारत बसतात, आणि मग दुसऱ्याच पायरीला उठून दात घासत बसतात. नाही लागलं ध्यान की मग कंटाळा येतो. कंटाळा येऊन जांभळ्या तिथे कशाला द्यायच्या. मग आपल्याला कळतं की घरात बायकोनी पोहे ठेवलेच आहेत, उठा ब्रश करा पोहे तरी खा. हे नाही काम तर ते तरी काम होईल आपलं तिथे. म्हणून आपल्याला जुन्या लोकांसाठी हे शिबिर म्हणजे आपल्याला आपल्या कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी आहे, आणि नवीन लोकांसाठी प्रेरणा घेऊन आपल्याला कुऱ्हाड ताजीतवानी करून जाण्यासाठी आहे. तर आपल्याला इथे 2 ध्यानं शिकवली जाणार आहेत, आणि ती दोन्ही ध्यानं जी आहेत, ज्याला ध्यानाच्या परिभाषेमध्ये समतेची ध्यानं असं म्हणतात. आणि ती समतेची ध्यानं म्हणजे आपल्याला कुठेतरी एकाग्र करण्यासाठी आणि कुठेतरी सकारात्मक बनवण्यासाठी. तो सराव शिकवताना त्याचं मी सविस्तर विश्लेषण करणार आहे. पण आज आपण फक्त आणि फक्त जो पहिला सराव आहे तो करणार आहोत काही वेळासाठी, ज्याला आपण म्हणतो एकाग्रतेचा सराव, ज्याला आनापान सती सराव असं म्हटलेलं आहे. आन म्हणजे आत जाणारा, पान म्हणजे बाहेर जाणारा. म्हणजे आपला जो श्वास आहे, जो आत जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा उच्छ्वास, त्याची सती म्हणजे त्याची स्मृती ठेवणं, त्याच्याबद्दल जागृत राहणं. आता हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ध्यान जे आहे, या ध्यानाचं जे साधन आहे ते साधन आहे आपला देह, आपलं हे शरीर हाडामांसाचं, ज्याचे आपण तात्पुरते ओनर आहोत, नॉट परमनंट ओनर, तात्पुरते ओनर आहोत. जशी भाड्याची सायकल मिळते किंवा भाड्याची गाडी मिळते, तसं आपण ह्या पृथ्वीवर येताना बॉरो केलेलं आहे, नॉट अ परमनंट ओनर. हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि या शरीरामध्ये
जो श्वास आहे आत जाणारा आणि बाहेर येणारा उच्छ्वास, हा श्वास आपल्या जिवंतपणाची साक्ष आहे किंवा आपण जिवंत आहोत त्याचं ते इंडिकेटर आहे. आपल्याला माहिती आहे ना की श्वास बंद की हृदय बंद. मग डॉक्टर सांगतात उचला, माणूस गेला, बॉडी राहिली. मग बॉडी उचलून घरी येते आणि घरी काय करतात लोक तुम्हाला माहिती आहे. मग आणि आपल्याला त्याच शरीरामध्ये हा जो श्वास आत जातो आणि उच्छ्वास म्हणून जो बाहेर येतो त्याचं फक्त निरीक्षण करायचं आहे. आणि हे निरीक्षण आपल्याला आपल्या समग्र जागृतीसह करायचं आहे. आणि ते जागृतीसाठी यासाठी करावं लागतं आपल्याला, कारण आपलं हे शरीर हे जरी हाडामासाचं असलं तरी त्या शरीराला 6 द्वार आहेत. एकूण 6 द्वार आहेत, म्हणजे आपली 6 इंद्रिय. कान ऐकत असतात, बटा 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 टाका 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 डोळे बघत असतात, नाक हुंगत असतं, जीभ चव पाहत असते. सगळ्यांना एक प्रकारे विज्ञान स्वरूपात अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा आपण डोळे मिटून या श्वासाकडे पाहायला लागतो तेव्हा इंद्रिय भरकटवतात आपल्याला. त्या इंद्रियांचं एकच काम की या बेट्याला शांत बसू द्यायचं नाही. आणि इंद्रियांच्या नादी लागून आपण इकडे तिकडे भटकत राहतो. त्यामुळे आपण श्वासावरती लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे श्वासापासून आपल्याला भरकटणारा कोणी असेल तर ती आहेत आपली इंद्रिय. आणि म्हणून या भरकटणाऱ्या इंद्रियांना आपल्याला काबूत तर ठेवता येत नाही, पण त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. श्वास आत जाईल बाहेर जाईल त्याच्या इतकं प्रामाणिक आणि त्याच्या इतकं शरीरात कार्यरत दुसरं कोणीच नाही. तुम्ही जागे राहा किंवा झोपलेलं राहा, बिचारा इमाने इतबारे चालू असतो. तुम्हाला सर्दी येऊ, पडसं येऊ, हागवण लागू, ताप येऊ, सांधीदुखी होऊ, काही हो, तो बिचारा चालूच असतो. एवढंच आहे की थकल्यानंतर थोडा हळूवार येईल, पण येईल. तो आपल्याला कधी धोका देत नाही, चालूच असतो. आपल्याला फक्त त्या चालू असणाऱ्या श्वासाला नीट पाहायचं आहे, आपला श्वास म्हणून पाहायचा आहे, आपलं शरीर म्हणून पाहायचं आहे. आणि मग या 6 इंद्रियांनी आपल्या ज्या स्लाइस केलेल्या आहेत ना, आपण जसा हल्दीरामचा ब्रेड आणतो सकाळी नाश्त्याला जाम सोबत खायला, तो जोपर्यंत त्या प्लास्टिकच्या कवचात असतो तो पण अख्खा दिसतो. जसं त्याला बाहेर ओतला प्लेट मध्ये की तो आडवाच होतो, सगळ्या स्लाइस आहे. तसं आपलं अस्तित्व जे आहे ते वेगवेगळ्या सो मध्ये विभागलेलं आहे. आणि त्या विभागलेल्या सोंचं एकत्रीकरण करण्यासाठी, युनिफिकेशन करण्यासाठी आपण हा सराव करत असतो आनापानसतीचा. आणि तो सराव इमाने इतबारे करण्यासाठी त्याची प्राथमिक तयारी आपण पहिल्या अरायव्हिंग सरावामध्ये केलेली आहे की बसायचं कसं. पण ते सुद्धा आपण अर्धवट पाहिलेले आहे किंवा अर्धवटच मी सांगितलेलं आहे. यामध्ये आपण 4 पायऱ्या करणार आहोत. वेळेनुसार मी 4 घेईल किंवा वेळेनुसार मी 2 घेईल आणि 2 दुपारच्या सत्रात घेईल. या 4 पायऱ्या मात्र समजून घ्यायच्या आहेत. पहिली जी पायरी आहे, आत जाणारा नैसर्गिक श्वास, बाहेर पडणारा नैसर्गिक उच्छ्वास, याचं एक आलंबन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मनातल्या मनात 1 अंक मोजायचा आहे. तो येईल परत बाहेर जाईल. मनातल्या मनात 2 हा अंक मोजायचा आहे. पण त्याच्यातलं एक टेक्निक लक्षात ठेवायचंय, याची गणना करताना गणना सोपी जावी म्हणून श्वासाला कृत्रिम ओढू नका. 1 2 3 त्याला कृत्रिम ओढू नका. तो आत्ता जसा चालू आहे ना सर्वांचा, नक्की चालू आहे, तो जसा चालू आहे तसा त्याला येऊ द्या आणि तसा त्याला जाऊ द्या. त्याच्या कलेने या करू द्या. फक्त तुम्ही त्याच्या नंतर गणना करा. श्वास आत, श्वास बाहेर 1, श्वास आत, श्वास बाहेर 2, श्वास आत, श्वास बाहेर 3. ही गणना करत असताना कधी कधी आपण अडखळतो. त्यानंतर स्वतःला
चिडू नका स्वतःवरती की काय मी मूर्ख आहे, मला 3 नीट मोजता येत नाही. आपण आहोत अडाणी श्वासाच्या संदर्भात. जिथे अडकू तिथून परत गणना करायला सुरू करा. रिस्टार्ट फ्रॉम फर्स्ट. 1 पुन्हा 2 पुन्हा 3, जिथपर्यंत 10 पर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं. 10 संपलं की पुन्हा 1 पासून सुरुवात करायची. 1 ते 10, 1 ते 10, 1 ते 10 याप्रमाणे श्वासाची गणना करत राहायचं. पायरी बदलण्यासाठी मी बेल वाजवेल किंवा सांगेल तोंडाने. दुसरी पायरी अगदी अशीच आहे, पण ती पहिल्या पायरीच्या उलट आहे. ती अशा अर्थाने की पहिली पायरी आपण श्वास आत जाऊन बाहेर आल्यानंतरच्या 1 फेरीनंतर किंवा 1 आलंबनानंतर गणना केलेली आहे. दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला थोडं अधिक जागृत व्हायचं आहे आणि श्वास आपल्या नासिकेमध्ये, नाकपुडीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गणना करायची आहे. श्वास आला आला आला, 1 आत जाईल तो बाहेर येईल, तो पुन्हा चालला जवळ आला, 2 तो आत जाईल तो बाहेर येईल. पहिल्या पायरीच्या फक्त उलट आहे. 1 ते 10, 1 ते 10 सारखंच आहे. परंतु 1 ते 10, 1 ते 10 हे 5 मिनिट किंवा 7 मिनिट जेवढ्या वेळेस आपण सराव करू तेवढ्या वेळात जेवढं जमेल तेवढं करायचं. 10च वेळा नाही, 1 ते 10च्या जेवढ्या फेऱ्या करता येतील तेवढ्या फेऱ्या आपल्याला करायच्या आहेत. तिसऱ्या पायरीमध्ये गणना मोजणी थांबवायची आहे आणि तिसऱ्या पायरीमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला नासिकेमध्ये प्रवेश केल्यानंतर आत श्वास कुठे आणि कसा जातो आणि बाहेर कसा येतो त्याच्या फक्त मार्गक्रमणावरती लक्ष ठेवायचं आहे. एकदा तो नासिकेत गेला, कुठपर्यंत गेला, तिथून निघाला, कसा आला, हा फक्त जो मार्ग आहे त्याच्या मार्गावरती लक्ष ठेवायचं, त्याच्या प्रवाहावरती लक्ष ठेवायचं. आणि चौथ्या पायरीमध्ये जर एवढी एकाग्रता वाढली तर तो आत जाऊन बाहेर येताना कुठेतरी आपल्याला चाटून जातो आहे, कुठेतरी तो आपल्याला स्पर्श करून जातो आहे. हे जेव्हा लक्षात येऊ लागतं तेव्हा आपल्याला अधिक त्याचं कुतूहल वाटतं. तर त्या एकाच बिंदूवरती जिथे त्याचा स्पर्श होईल त्या स्पर्श बिंदूवरती आपल्याला लक्ष ठेवायचं. तर अशा प्रकारे हा 4 पायऱ्यांचा सराव आहे. या सरावाचा उद्देश आपल्याला आपल्यातील एकाग्रता वाढवणं आहे, आपल्यामधील शांती वाढवणं आहे, आपल्या विखुरलेल्या शक्तींचं एकत्रीकरण करणं आहे, वगैरे वगैरे वगैरे. आता हे करत असताना अगोदरच्या पायरीमध्ये मी जास्त कटाक्ष दिला नाही, तो बैठकीवर. कारण ध्यानाचा अर्धा जो भाग आहे तो अर्धा भाग हा फक्त आणि फक्त आपल्या बैठकीवरती अवलंबून असतो. जेवढी आपली बैठक उत्कृष्ट आणि तंदुरुस्त तेवढा आपल्याला सराव करण्यासाठी आनंद मिळेल आणि मौज वाटेल. जर का आपली बैठक चुकली किंवा बैठकीत उणीव राहिली तर दुसऱ्या पायरीनंतर आपल्याला कुठेतरी शरीरामध्ये आग व्हायला सुरुवात होईल, दुखायला सुरुवात होईल, वेदना व्हायला सुरुवात होईल आणि मग आपलं लक्ष श्वासावर एकत्रित राहण्यापेक्षा जिथे दुखतंय तिकडे जाईल. आपलं हालचाल सुरू होईल, आपली चुळबुळ होईल आणि त्या चुळबुळीमुळे आपण सरावावरती कॉन्सन्ट्रेट होऊ शकणार नाही, सरावात लक्ष देऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्या बैठकीमध्ये आपला जो सांगाडा आहे, पोश्चर जे आहे हे अधिक महत्वाचं आहे. आणि या पोश्चर मध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपल्या शरीराचा जो सापळा आहे आतला हाडांचा, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्केलेटन म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण सांगाडा म्हणतो, त्या सांगाड्याचं संतुलन खूप गरजेचं आहे. आणि म्हणून खुर्चीमध्ये बसणाऱ्या लोकांनीही बैठक, जमिनीला पाय टेकवणे, शरीराचं मणक्याचं जे संतुलन आहे आणि जमिनीवर बसलेल्या लोकांनी लक्षात ठेवायचंय आपला जो नितंबाचा भाग आहे किंवा ज्याला आपण कटी प्रदेश असं म्हणतो,
ज्याला इंग्रजीमध्ये आपण हिप्स हा शब्द वापरतो ते, आणि आपले 2 गुडघे जशी घरामध्ये मडकं ठेवायला, माठ ठेवायला तिवई असते ना 3 पायाची गडवंची, त्या तिवईवरती आपण एखादं माठ ठेवतो, हांदा ठेवतो, तसं समजायचं की हे 2 गुडघे आणि हा जो आपला कटी प्रदेश आहे उशीवर ठेवलेला, ही जणू काही आपली तिवई आहे. आणि त्याच्यावर जेव्हा आपण बसू तेव्हा आपलं शरीर थोडं पुढे मागे करून सांगाडा हलवून आपल्याला अशा प्रकारे हा देह बसवायचा आहे की एका विशिष्ट पॉइंटला, एका विशिष्ट बिंदूला आपल्या शरीराचं वजन हे 0 झालं पाहिजे. नो बॉडी, बॉडीला वेटच नाही, नो वेट अशी अवस्था. बऱ्याच वेळा जर उशी उंच असेल तर एक तर आपला देह पुढे झुकला जातो आणि मग इकडे लोअर बॅक मध्ये दुखायला लागतं, किंवा मागे गेला तर इकडे खांद्यांमध्ये दुखायला लागतं, आणि दुखणं सुरू झालं रे झालं की मेडिटेशन डिस्टर्ब होतं. आणि म्हणून आपण बसताना आपली पोझिशन आधी खूप चांगली करून घ्या. ध्यानामध्ये देह जो आहे तो व्यवस्थित ठेवणं. जर आपण खाली बसलेला असाल, ज्यांना अर्ध पद्मासन येत असेल ते अर्ध पद्मासनात बसा, ज्यांना पूर्ण पद्मासन येत असेल ते चांगलंच आहे, उत्तम आसन. पण नसेल आणि आपल्याला कुठेतरी आपले हे दोन्ही गुडघे टेकायला जर त्रास होत असेल आपल्या शरीराच्या बांध्यामुळे, आता आपण पहिलं सत्र घेतो आहोत, दुपारी येताना प्लीज एखादा टॉवेल, एखादा बेडशीट, ब्लँकेट काहीतरी घेऊन या, ज्याच्या असण्यामुळे तुम्हाला तुमचं आसन चांगलं करता येईल. कंजूशी करू नका, ती घेऊन या एखादी गोष्ट. तुम्हाला इथे सम्यका मदत करतील, पुरुषांना अनेक धम्मचारी आहेत ते मदत करतील, पण आसन चांगलं होणं हे खूप गरजेचं आहे. एकदा तुम्ही बसलात मांडी घालून आणि जर तुम्हाला वाटतं की एक मोठा श्वास घ्या, असा शरीर फुगलं की श्वास सोडून द्या आणि सांगाडा जसा आहे तसा ठेवा, किंवा एक तर हात असे वरती घ्या की ज्याच्यामुळे शरीर जे आहे ते फुगतं, आणि तसंच शरीर सोडून हात खाली घ्या फक्त. एक तर ते बेंबीच्या खाली 2-3 इंचावर ठेवा, गुडघ्यावर असे ठेवा, असे ठेवा, ज्यामध्ये तुम्ही चांगले दिसाल असं तुम्हाला वाटतंय तिथे. पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तंत्र हे आहे की आपल्या शरीराचा सांगाडा हा अतिशय संतुलित आहे, बॅलन्स आहे. शरीर बॅलन्स राहिलं तर मग आपल्याला सहजगत्या बसता येतं. मग त्याच्यामध्ये आपली मान असेल, आपलं डोकं असेल, या सगळ्यांचं संतुलन झालं. त्यामुळं छातीचा जो पिंजरा आहे तो पिंजरा देखील आपल्याला थोडी जर छाती व्यवस्थित झाली तो ओपन होतो, तो खुला होतो, आणि त्यामुळे जाणारा श्वास, येणारा श्वास हा विना बाधेचा जाऊ शकतो आणि येऊ शकतो तिथे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण आनापानसतीच्या पहिल्या 2 पायऱ्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपलं बैठक जी आहे ती व्यवस्थित तयार करून घ्या. आपण आरामदायी बसलेलो आहोत. आपल्या शरीराचा जो सांगाडा आहे तो अगदी संतुलित आहे, बॅलन्स आहे. अगदी संतुलित आहे. आपण सर्व सरावाची पूर्वतयारी करूया. अगदी जलद गतीने
संपूर्ण शरीराचं अवलोकन करायचं आहे. अगदी तळपायापासून तळपायाचा भाग, पायाची बोटे, घोट्याचा भाग, पोटऱ्या, गुडघे, मांडी, मांडीचं हाड, खुबे, कंबर, पोट, छातीचा भाग, पाठ, खांदे, हाताचे दंड, कोपराचा भाग, मनगट, तळहात, हाताची बोटे, हळुवारपणे आपलं लक्ष चेहऱ्याकडे न्यायचं आहे. डोक्याच्या कवटीचा भाग, कपाळ, कान, डोळे, गाल, हनुवटी, ओठ, नाक, आपला श्वास आणि उच्छ्वास आपल्याला जाणवत आहे याची खात्री करायची आहे. आणि हळुवारपणे श्वासाची गणना सुरू करायची. आनापान सती, पहिली पायरी. श्वास आत, श्वास बाहेर, 1. श्वास आत, श्वास बाहेर,
2 याप्रमाणे 1 ते 10 1 ते 10 गणना करायच्या.
हळुवारपणे दुसऱ्या पायरीत प्रवेश करायचा. श्वास नासिकेत शिरण्यापूर्वी अंकमोजणी करायची.
हळुवारपणे श्वासावरून आपलं लक्ष चेहऱ्याकडे न्यायचं आहे. चेहऱ्यावरून आपलं लक्ष संपूर्ण शरीराकडे न्यायचं. शरीराच्या जागृतीसह हळुवारपणे डोळे उघडून सराव थांबवायचा आहे आणि पूर्वस्थितीत यायचं.